तुला माहितीये ना, मी तिला कितींदा समजवलं की माझं ऐकतच नाहीये रे. ते कसं नाही ऐकत सोडून दे ना, मी आहे ना, मी बोलतो तिच्याशी, ठीक आहे? तू नको प्रॉब्लेम. थांब. अरे थांब नको. नको जाऊस. अगं पण थांब ना. नको जाऊस. नको ना उज्ज्वल, तो थोडा गुंडा टाईप वाटतोय मला. त्यांनी एक पंचारी मारला ना तुला. मी घाबरत नाही कोणाला. मी प्रो लेवलचा मारामारी प्लेअर आहे. तू चल. अगं हसते काय? शेजारच्या वर्गातल्या टीचरला शिव्या दिल्या ना म्हणून एका मुलाला मारला होता मी. इथे इथे पंच मारला होता त्याला. मग प्रिन्सिपल घरी आले होते बाबांना भेटायला. म्हणाले 2 आठवडे रस्टिकेट केलंय मला. अगं असं नको. मुद्दा हा आहे की जर का टीचरसाठी मी त्या मुलाला इतकं मारू शकतो, तर तुला धक्का देणाऱ्या माणसाचं मी काय करेन? हो पण गेलाय ना तो आता. जाऊ दे. तुझ्यामुळे गेला तो. उगाच थांबवलंस तुम्हाला. मला भीती वाटली रे. अगं पण घाबरायचं काय आहे त्याच्यात? मी आहे ना. मी कोण आहे? उज्ज्वल नाही, बॉयफ्रेंड तुझा. आणि तुझं रक्षण करणं ही माझी ड्युटी आहे. ड्युटी? मी माझं स्वतःचं रक्षण करू शकते. बघितलं ते मी आता. हा अगं म्हणजे हे बघ गायत्री, मी थोडा ओल्ड स्कूल टाईप आहे आणि तुला काही होऊ नये ही पूर्णपणे माझी जबाबदारी आहे. आणि इतकी वर्ष मी नव्हतो त्यावेळी एकटीने तू धक्के सहन केलेसच ना. पण आता नाही. आता तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाहीये मी. आणि देवाने स्त्री पुरुष यांना वेगळं बनवलंय ना. तुम्हाला मानसिक स्ट्रेन दिली, आम्हाला फिजिकल स्ट्रेन दिली आहे. त्यामुळे आमचं कामच आहे ते तुम्हा नाजूक स्त्रियांचं रक्षण करणं, तुम्हाला सांभाळणं आणि ह्या अशा राक्षसांपासून वाचवणं ही आमची जबाबदारी आहे. अगं प्रभू श्रीरामांनी सुद्धा सीतेसाठी युद्ध लढलं होतं. हो पण गरज पडल्यावर देवी पार्वतीलाही महाकाली व्हावं लागलं होतं. पण तू देवी नाहीयेस ना. अगं म्हणजे तू गायत्री आहेस ना. गोड नाजूक सुंदर माझीवाली गायत्री. त्यामुळे तुझं रक्षण करणं ही पूर्णपणे माझी जबाबदारी. आणि आपण घाबरत नाही कोणाला. अगं आणि त्यात तर हा एकटा होता. याच्यासारखे असे 3-4 जण जरी माझ्या समोर आले ना, तरी मी त्यांना ना घाबरू नकोस तू. घाबरू नकोस तू पण. हा मी आहे. हा हा तू चल ना. चल ना. चल.